नमादेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आपल्या नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्यायाचे जे शृंखला सुरू आहे त्यापैकी आजच्या 10व्या अध्यायाचं आपण बघणार आहोत. 10व्या अध्यायामध्ये तुम्ही चित्र बघू शकता. गोरक्षनाथांचा विद्याभ्यास सुरू झालेला आहे आणि हे जे चित्र आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही विद्याभ्यास करता करता संजीवनी मंत्र घोकताना गोरक्षनाथांच्या हातामध्ये कर्दमाचा पुतळा म्हणजे चिखलाचा पुतळा होता. तर तो मंत्र घोकत असताना त्यांनी तो पुतळा बनवला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण आले. तर हे जे पुतळ्यामध्ये प्राण आले, या प्राण आल्यानंतर मुले घाबरली, पळाली. मच्छिंद्रनाथांनी नंतर हा सर्व प्रकार काय घडला तो समजून सांगितला तिथल्या ग्रामस्थांना. तर दशमाध्यायाचं फलित असं आहे. दशमाध्यायीचे कथन: स्त्रीदेशी गौरनंदन गहिनीनाथाचा झाला जन्म, कर्दम पुतळा करिता तो अध्याय नित्य. दशमाध्यायीचे कथन: स्त्रीदेशी मच्छिंद्रनंदन अंजनी सूत अर्थी पाठवणं, अर्थ केलोथळेचे पुरविले, एकांती बैसुनी अनुष्ठान, संजीवनी पाठकरी गौरनंदन गहिनीनाथाचा झाला जन्म, कर्दम पुतळा करिता तो अध्याय करिता पठण. स्त्रियांचे दोष जातील कपटपणा, फळे वाचतील होता जाणं, जगी संतती मिरवेला. याचा अर्थ असा होतो, दशमाध्यायीमध्ये मच्छिंद्रनाथ जे आहे त्यांना अंजनी सूत म्हणजे हनुमंताचा मच्छिंद्रनाथांचं तिथे हनुमंताशी जे बोलणं झालं की स्त्री राज्याचा कारभार तुम्ही सांभाळायचा आहे, याचं हनुमंताला त्यांनी खात्री दिल्यानंतर ते निवांत झाले. पुढे त्यांच्या तीर्थाटन करत असताना ते गोरक्षनाथांना सोबत घेऊन फिरत असताना गोरक्षनाथांच्या हातून कर्दम पुतळा म्हणजे चिखलाचा जो पुतळा तयार झाला त्याच्यामध्ये गहिनीनाथाचा जन्म झाला. तर ह्या अध्यायाचं पठन करत असताना स्त्रियांचे दोष जातील कपटपणा म्हणजे आपल्याकडनं काही स्त्रियांचा अपमान घडला असेल किंवा काही जणांकडनं असं होतं, स्त्री भ्रूण हत्या वगैरे होते. तर स्त्रियांच्या संदर्भात जे पण काही झालं असेल, घडलं असेल चुकीने, त्याचं विषयीचं जे दोष आहे त्याचं निवारण होऊन फळे वाचतील होता जाणं. फळे वाचतील, इथे फळे वाचतीलचा अर्थ असा आहे, ज्या स्त्रियांना गर्भदोषाशी संबंधित, गर्भपिशवीशी संबंधित काही दोष आहेत त्याचं दोषाचं निवारण होऊन त्यांना जे पुढे संतती प्राप्त होणार आहे तर त्याच्यामध्ये फायदा होतो. आणि जगी संतती मिरवेलं जे म्हटलं आहे तर त्या गर्भपिशवीशी संबंधित जे पण काही दोष असेल त्याचं निवारण होऊन त्यांना संतती प्राप्ती होणार आहे. असं हे दशमाध्यायाची फलश्रुती आहे माऊली हो. तर याचं अध्यायाचं नित्यपठन करून तुम्ही लाभ घेऊ शकता. भेटूया उद्याच्या अध्यायात. नमादेश. जय श्रीराम.